कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ग आई, तू तू मगाशी असं का म्हणालीस कसं? की माझ्यात आणि भुवनेश्वरी मॅडम मध्ये काय फरक आहे म्हणून? हो, कारण तू जे विचार मांडलेस किंवा जर तू तशीच वागत असशील तर तुझ्यात आणि भुवनेश्वरी मॅडम मध्ये खरंच काय फरक आहे इरा? अगं आई, तू असं कसं म्हणतेस? म्हणजे माझी आणि मॅडमची तुलना होऊच शकत नाही। त्या किती पैसेवाल्या आहेत आणि माझ्याकडे तर इरा, अगं ए बाळा इरा, मोठी हो ग। मी जे मुद्दे म्हणतीये ते वेगळे आहेत आणि तू जे मुद्दे म्हणतीयेस ना ते वेगळे आहेत। अगं वेगळे कसे? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम कशा प्रत्येकाला आपल्या दबावाखाली ठेवण्यासाठी कोणाला ना कोणाला धारेवर धरत असतात। स्वतःचा अंकुश कायम राहावा म्हणून इतरांनी त्यांच्या मताप्रमाणे वागलं पाहिजे असं त्यांना सतत वाटत असतं। तसंच तुझं आहे ना इरा, इतरांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला हवं असं तुला सतत वाटतं ना। पण मग त्यात वाईट काय आहे? म्हणजे आई, अगं एवढा मोठा कारभार सांभाळतात भुवनेश्वरी मॅडम, मग दबदबा ठेवायला नको का? जर अशा मुळू वागल्या तर त्यांचं कोण ऐकणार? आणि अगं उलट मी तुला सांगते, खूप लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे। इरा, आदर आणि भीती याच्यामध्ये फरक असतो बेटा। तू ज्याला आदर म्हणतीयस ना ती भीती आहे। ते सगळं मला माहिती आहे आई, पण अगं भुवनेश्वरी मॅडम किती लोकांना मदत करतात, ज्यांना गरज असेल त्यांना खूप पैसे देतात। मी ऐकलंय की त्यांच्या घरामध्ये ना दरबार भरतो, खूप लोक येतात आणि त्यांची गाऱ्हाणी सांगतात आणि मॅडम त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। हो का? मग त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स का नाही सॉल्व्ह करत ग त्या? का त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या दरबारात प्रश्न मांडले तरच सोडवणार आहेत त्या? अगं आई, मला सांग, कुणाच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स नसतात ग? पण कसं आहे की प्रॉब्लेम्स ना हे घरातल्या घरात सॉल्व्ह केले पाहिजेत, असे 4 लोकांसमोर चव्हाट्यावर नाही आणले पाहिजेत। हेच अक्षराचं म्हणणं होतं इरा, म्हणून तिने तक्रार मागे घेतली। कळतंय का तुला? हो, म्हणजे मी जी तक्रार केली आहे ती ताईच्या भल्यासाठीच ना। हो, पण त्या बाबतीत मी तुला कुठे दोष देतेय? म्हणजे तुला असं वाटतं ना की ताईबद्दल माझ्या मनात खूप प्रेम येते? इरा, मी हे नाकारतच नाहीये। म्हणजे हे बघ, आता तुला पटतंय की नाही हे, पण ताईला कधी हे जाणवतच नाही। तिला जाणवायला नको का? कारण एकदा पोळली आहे ती, त्यामुळे तुझ्या कुठल्याही कृतीचा ती पुन्हा विचार करणारच ना। ग मान्य, एकदा चूक झाली माझ्याकडून, पण म्हणून काय जन्मभर ताई ऐकवणार आहे का हे मला? जन्मभर नाही ऐकवणार ती कदाचित इरा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।